शहरातील भीषण पाणी प्रश्न, अवैध बुलडोझर कारवाई, कचरा समस्या, सडक ड्रेनेज व्यवस्था आणि इतर जनसमस्यांविरोधात गुरुवारी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने महानगरपालिकेसमोर जन आक्रोश आंदोलन करण्यात आले। सध्या छत्रपती संभाजीनगर शहर प्रशासनाचे अपयश आणि जनविरोधी धोरणांच्या गंभीर संकटातून जात आहे। शहरातील अनेक भागात कोठे 10 दिवस तर कोठे 14 दिवस पाणी पुरवठा केला जातोय। त्यामुळे नागरिकांना भीषण जलसंकटाचा सामना करावा लागतोय। एकीकडे पाण्याची टंचाई तर दुसरीकडे कोणतीही पूर्वसूचना किंवा पुनर्वसन व्यवस्था न करता गरीब आणि गरजू लोकांच्या घरांवर आणि लहान दुकानांवर अवैध बुलडोझर कारवाई सुरू आहे। याशिवाय शहरातील कचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडलेले आहे। रस्ते आणि ड्रेनेज सिस्टमची अवस्था दयनीय असून ज्यामुळे पावसाळ्यात पाणी साचणे, डास आणि रोगराईचा धोका वाढलाय। शहराच्या सर्वांगीण विकासाकडे दुर्लक्ष होत असून यासह विविध मागण्यांसाठी सोशल डेमोक्रॅटिक पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले असून याविषयी 16 एप्रिल रोजी महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महानगरपालिकेच्या गेट समोर आंदोलन करत प्रशासनाचा निषेध करण्यात आलाय। तसेच समस्या त्वरित सोडवण्यात याव्या अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे। यावेळी सय्यद कलीम, समीर शहा, मोहसिन खान, अलीम शेख, रियाज सौदागर, मुस्ताक शेख, साजिद पटेल यांच्यासह सोशल डेमोक्रॅटिक पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।